हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला BMC परीक्षा याकरिता महत्त्वाचे महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर 100+ प्रश्न बघणार आहोत। कमी वेळात चांगले क्वालिटी प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। मी तुम्हाला ग्वाही देतो की परीक्षेमध्ये यातूनच तुम्हाला 1 ते 2 प्रश्न बघायला भेटतील। तसेच लक्षात घ्या, 2 मिनिटं आपला वेळ घेतो फक्त। 2100+ प्रश्न आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो BMC एक्झाम स्पेशलसाठी तयार केलेत। परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत तेच आपण यामध्ये इन्क्लूड केले आहेत। यामध्ये मुंबई महानगरपालिका व शहर विशेष 500+ प्रश्न, 25 ऑनलाईन टेस्ट, समानार्थी विरुद्धार्थी शब्द याच्यातूनच प्रश्न कालचे पेपरमध्ये विचारण्यात आले होते। त्यानंतर पुस्तक आणि लेखक, टोपण नावे, म्हणी त्यांचे अर्थ, माहिती अधिकार, जनगणना, घटना दुरुस्ती, इंडियन गव्हर्नर जनरल, पुरस्कार, अर्थसंकल्प, सण उत्सव, नृत्यप्रकार, पुरस्कार, निर्देशांक, युद्ध सराव, ऑपरेशन ऑलिम्पिक, कोरोना हे जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत ते आपण कव्हर केले आहेत। याची प्राइस आहे 149 रुपये। तुम्ही कूपन कोड यूज करून यापैकी अजून ही प्राइस कमी होऊ शकते। तुम्हाला जर हे मटेरियल पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही व्हॉट्सअप करून द्या 93 56 25 60 34 यावर मी तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोडची लिंक पाठवून देईल। चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बोरघाट। प्रश्न उच्चारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी लगेचच आन्सर सांगणार आहे, कारण की कमी वेळात आपल्याला प्रश्न कव्हर करायचे आहेत। आपल्याला वाटत असेल तर प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओ पॉज करा, ऑप्शन रीड करा आणि त्यानंतर स्वतः गेस करून खाली कमेंट आपण करू शकता। पुढील प्रश्न आहे, वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ठाणे। पुढील क्वेश्चन, राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा जिल्हा। पुढील क्वेश्चन, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? राईट आन्सर आहे तांबडी मृदा। पुढील प्रश्न, डॅडॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 एकलहरे। पुढील प्रश्न, डॅडॅश महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा। पुढील क्वेश्चन, ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील डॅडॅश लोकप्रिय आहेत? तर घोलवडचे विद्यार्थी मित्रांनो चिक्कू प्रसिद्ध आहे। पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र हातमाग मालेगाव, भिवंडी व डॅडॅश येथे एकवटले आहेत? तर कुठे? तर मालेगाव, भिवंडी आणि इचलकरंजी। पुढे, विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? तर हा जो बंधारा आहे तो प्रवरा नदीवर आहे। पुढील प्रश्न, कोयना धरण कोणत्या राज्यात आहे? सोपा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात कोयना धरण आहे। पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे म्हणता येईल की महाराष्ट्र हा ज्वारीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे। पुढील क्वेश्चन, गोदावरीवरील जायकवाडी हे जे धरण आहे ते कोठे आहे? तर हे पैठण या ठिकाणी आहे। पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर। पुढील क्वेश्चन, खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो? तर हा जो गट आहे तो आहे नर्मदा आणि तापी। पुढील प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 2 नांदेड या ठिकाणी। पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? तर लक्षात घ्या, समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचे साधन नाही। कालवे, नद्या आणि विहिरी या जलसिंचन या कॅटेगरी अंतर्गत येतात। पुढील प्रश्न, मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मेळघाट अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ या ठिकाणी। पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी लक्षात घ्या, मी जे तुम्हाला 149चं मटेरियल जे सांगितलं विद्यार्थी मित्रांनो ते नक्की परचेस करा। त्याच्यातूनच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जात आहेत। तुम्हाला त्या मटेरियलच्या सर्व PDF फाईल भेटतील, तसेच काही टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहेत। आपण सुरुवातीला PDF रीड करून घ्या, त्यानंतर ऑनलाईन टेस्ट देखील आपण देऊ शकता। पुढील प्रश्न आहे, तेंदू पानाचा उपयोग खालीलपैकी कशात करतात? तर तो केला जातो विडी कारखान्यात। पुढील प्रश्न, लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे बुलढाणा जिल्ह्यात।
पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ने खालीलपैकी कोणती शहरे जोडली आहेत? तर ती आहेत पुणे आणि सोलापूर. पुढे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढले आहे? तर त्या आहेत दादरा नगर हवेली. पुढील प्रश्न, भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे? तर ते धरण बांधलं आहे उजनी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे? तर ते स्थापन झाले आहे पाडेगाव या ठिकाणी. पुढे, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4 चिखलदरा. पुढेही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. BMC निरीक्षक परीक्षा याकरता आपल्याला मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर प्रश्न पाहिजे असेल तर आपल्याकडे 900+ प्रश्न अवेलेबल आहेत ई-बुकच्या माध्यमातून. तसेच 40 ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहेत. याची प्राईज आहे 199 रुपये. ऑफर लावून ही प्राईज अजून कमी होऊन जाईल. याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल आणि हे मटेरियल परचेस करावं लागेल. तसेच मुंबई शहर आणि महानगरपालिका विशेष यावर 500+ प्रश्न आहेत. सोबत 25 ऑनलाईन टेस्ट आहेत. BMCच्या सर्व परीक्षांसाठी हे मटेरियल अगदी उपयुक्त आहे. परचेस करण्याकरिता आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून हे मटेरियल परचेस करा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे नाशिक या ठिकाणी. पुढे, खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? तर त्या आहेत बिल्ल, गोंड, कोलाम आणि कातकरी समाज. पुढे, महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? जिल्हा पाहिजे होता. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासींचे प्रमाण आहे. पुढे, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती? तर ते आहे 1200 मिलीमीटर. पुढे, कोणत्या नदीस चंद्रभागा या नावानेही ओळखले जाते? तर ती नदी आहे भीमा नदी. पुढील क्वेश्चन, कृष्णा कोयना नद्यांच्या संगमाचे ठिकाण कोणते? तर ते आहे कराड. पुढे, महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते? तर ते आहे कोल्हापूर. पुढे, महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कोठे आहे? तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या तालुक्यामध्ये. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर तो व्यापला आहे 9.36% इतका. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? तर तो पडतो कोकण या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायाच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता? तर तो आहे अहमदनगर, ज्याला अहिल्यानगर या नावाने ओळखले जाते. पुढील क्वेश्चन, कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते? तर ती आहे वालुकामय जमीन. पुढील क्वेश्चन, गोदावरी नदी कशी वाहते? तर ही नदी वाहते पश्चिमेकडून पूर्वेकडे. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते? तर ह्या रेल्वेचं नाव आहे महाराष्ट्र एक्सप्रेस. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? तर कोकणातील नद्या ह्या कमी लांबीच्या असतात, परंतु खोल नद्या असतात. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? तर लक्षात घ्या, कोयना सांगली ही चुकीची जोडी आहेत. बाकीच्या जसे की नागपूर कोराडी, परळी वैजनाथ बीड, नाशिक एकलहरी हे विद्यार्थी मित्रांनो बरोबर जोड्या आहेत. पुढील क्वेश्चन, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर ही आहे पेट्रोलियम. पुढे, महाराष्ट्रात पर्जन्य छायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? तर तो पडतो 100 ते 120 मिमी इतका. पुढील क्वेश्चन, कोणते पीक खरीप नाही? तर गहू हे रब्बी पीक आहे, ते खरीप नाही. ज्वारी, तांदूळ, कापूस ही खरीप पिके आहेत. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर गोदावरी ही नदी पश्चिम वाहिनी नाही आहे. पुढील क्वेश्चन, कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर ती आहे तापी. नर्मदा आणि तापी ह्या ज्या 2 नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत, हे लक्षात राहू द्या. पुढील क्वेश्चन, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात? तर हे बनवलं जातं ऊसापासून. पुढील क्वेश्चन, संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थळ कोणते? तर हे समाधीस्थळ आहे देहू या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते?
तर हे होते नागपूर या जिल्ह्यात. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणते ठिकाणी गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर हे जे ठिकाण आहे ते आहे पंढरपूर. पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा. ही छोटीशी ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो आम्हालाही मोटिवेशन देते की आपण जे कंटेंट तयार करतोय ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय आणि ते चांगल्या पद्धतीने पोहोचतंय. त्यामुळे लाईक करण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कंजूसी बाळगू नका, लगेचच एक लाईक करून द्या. पुढील क्वेश्चन आहे, कोकणात पाऊस भरपूर पडतो कारण कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वताने अडवले जातात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर असेल. पुढील क्वेश्चन, आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते? तर ती आहे हापूस. पुढील क्वेश्चन, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड जमीन आढळते? उत्तर आहे चंद्रपूर. नेक्स्ट, दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती? तर ती आहे गोदावरी नदी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? ती आहे पुणे या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? तर तो आहे द्रॉम्बे या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, इथं बॉम्बे पाहिजे होतं, द्रॉम्बे झाले, बॉम्बे पाहिजे. मुंबई या ठिकाणी पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना आहे. पुढील क्वेश्चन, नांदेड जिल्ह्यातील जास्त जंगले असलेले ठिकाण कोणते? ते आहे किनवट. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्राचे डॅश कृषी हवामान विभागात केले आहेत? तर महाराष्ट्राचे 9 हवामान विभाग केले आहेत. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? तर तो पडतो सोलापूर या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात जमिनीची धूप करण्यास सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता आहे? तर तो आहे पाऊस. पुढील क्वेश्चन, पेन्स प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला? तर तो सुरू केला आहे मध्य प्रदेश राज्याच्या सहकार्याने. पुढील क्वेश्चन, कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कुठे आहे? तर ती आहे अमरावती या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कुठे आहे? तर तो आहे पिंपरी या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही? तर तांदूळ हे जे पीक आहे ते नगदी नाही. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता? तर तो आहे अहिल्यानगर. अहमदनगर हा जो जिल्हा आहे तो अवर्षणग्रस्त आहे. पुढील क्वेश्चन, डॅशवरून महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग केले आहेत? तर ते केले आहेत वरील सर्व घटक जसे की जमिनीचा प्रकार, वनस्पती, हवामान व पाऊस यावरून महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग केले आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात महत्त्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते? तर ते आहे सागवान. पुढील प्रश्न, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात जास्त येते? तर ते आहे तांदूळ. पुढील क्वेश्चन, कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय? तर ते आहे महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे. पुढील क्वेश्चन, भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न आहे? तर ते आहे कोकण लोकांचे. अजूनही क्वेश्चन बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जो कार्यकारी सहाय्यक लिपिक हा जो पेपर होणार आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे एकूण 100 प्रश्नांचा पेपर असेल, 200 गुणांसाठी आणि वेळ असेल 100 मिनिटे. तर यावरच आधारित आपण एक ऑनलाईन टेस्ट तयार केली आहे 200 गुणांची. याची प्राईस आहे फक्त 5 रुपये. हे मटेरियल आपण परचेस करू शकता. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. सेम धर्तीवर निरीक्षक याकरिता देखील आपण जसा एक्झाम पॅटर्न आहे तसे 100 प्रश्न 200 मार्कांसाठी 120 मिनिटे वेळ हा ऑनलाईन टेस्ट तयार केले आहेत. ही देखील आपण अटेम्प्ट करू शकता. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. तसेच सामान्य ज्ञान यावर जर आपल्याला मटेरियल पाहिजे असेल ज्यामध्ये इतिहास, समाजसुधारक, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, सामान्य विज्ञान, मुंबई शहर विशेष 500+ प्रश्न, प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटेल. असे एकूण 4650 प्रश्न पाहिजे असेल तर घेऊ शकता. याची प्राईज आहे 199. ऑफर लावून ही जी प्राईज आहे ती अजून कमी विद्यार्थी मित्रांनो होऊ शकते. तुम्हाला कोणताही कोर्स घ्यायचा असेल तर पहिल्यांदा ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि त्यातून कोर्स परचेस करावा लागेल. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघतोय, खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसलं आहे? तर ते आहे वाई. पुढील प्रश्न,
महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात? तर त्या पडतात मृग नक्षत्रात. पुढील क्वेश्चन, कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? तर तो होईल कोयना. पुढे, कोकणातील नद्यांचा मुखावर त्रिभुज प्रदेश नाहीत कारण नद्या तीव्र उतारावरून वाहतात. पुढील प्रश्न, जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे? तर ते आहे मराठवाडा विभाग. पुढील क्वेश्चन, संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर ते आहे खडकी. पुढील क्वेश्चन, चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. पुढे, महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? तर ते आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यात. पुढील प्रश्न, रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ती असते कापूस पिकासाठी. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो? तर तो येतो उष्णकटिबंधीय पट्टा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे? तर तो आहे बेसॉल्ट खडक. पुढे, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर त्याला शिवाजी सागर असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे पुणे जिल्हा. पुढील प्रश्न, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? तर त्यांना आम्रसरी असे म्हणतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर तो भरतो नाशिक या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र व गोवा ही राज्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या खाडीमुळे जोडली गेली आहेत? तर ती जोडली आहेत तेरेखोलच्या खाडीमुळे. पुढे, खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर तो आहे पुणे जिल्हा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? तर तो आहे जायकवाडीचा प्रकल्प. पुढे, नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर ती नदी आहे गोदावरी. नेक्स्ट, पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते? तर ते आहे पुणे. पुढील क्वेश्चन, आशिया खंडातील सर्वात जास्त लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो आहे रत्नागिरी जिल्हा. आणि जर तुम्हाला त्या बोगद्याचं नाव येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. तर योग्य क्रम आहे राजापुरी, दाभोळ, जयगड आणि तेरेखोल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही? तर ते आहे गणपतीपुळे. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्रात 12ही महिने हिरवी राहणारी जंगल कोठे आढळतात? तर ती आढळतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पुढे, महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? तर रब्बी पिके ही हिवाळा या ऋतूमध्ये घेतली जातात. पुढील, महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी का आहे? कारण की आपली भौगोलिक जी रचना आहे त्यामुळे महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी आहे. पुढील क्वेश्चन, भारतातील पहिली कापड गिरणी डॅडॅश येथे सुरू करण्यात आली? तर ती सुरू करण्यात आली आहे मुंबई या ठिकाणी. पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आत्तापर्यंत व्हिडिओ बघतायत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्या. आणि शक्य असेल तर खाली तुम्ही थँक्यू देखील कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. पुढील क्वेश्चन बघूयात. डॅडॅश हे केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे जळगाव. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ती आढळतात सदाहरित वने. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती हंगाम आहेत? तर 2 हंगाम आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण एकूण 100 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर लक्षात घ्या, PMC एक्झाम स्पेशल हे जे आपण पॅकेज तयार केलं आहे ते आपण विद्यार्थी मित्रांनो विकत घेऊ शकता. त्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील. तुम्हाला जो हवा तो कोर्स तुम्ही त्या ठिकाणून परचेस करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आपण प्ले स्टोअरवर जाऊन ज्ञानवंदना एज्युकेटर हे टाका. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीलाच ॲप्लिकेशन येऊन जाईल. किंवा डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तो जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9356256037 यावर देखील आपण मेसेज करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, आपले जेवढेही फ्रेंड सर्कल आहेत किंवा आपले ग्रुप आहेत व्हॉट्सअप असू दे किंवा टेलिग्राम त्या ठिकाणी आपला व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो शेअर करायचा आहे. थँक्यू.